नमस्कार. मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं, की मुंबईमधल्या जागांचं कशा पद्धतीनं राजकीय विश्लेषण आपण सविस्तर सांगितलं होतं. पक्षाचा कशा पद्धतीनं पक्ष आणि पक्षाची भूमिका राहील आणि या भूमिकेवर मत जे जागरूक मतदार आहेत, कशा पद्धतीनं मत परिवर्तन होईल, कुणाची कुठे युती झालेली आहे, कुणाचा प्रचार कशा पद्धतीनं चालू आहे, संघटने दोन्ही पक्षाच्या महायुतीमध्ये प्रचार एकसंघ चालू आहे का नाही, याच्यावर सविस्तर भाष्य केलं आणि मतदारसंघाने निसाय जातीय गणितं कशा पद्धतीने बदललेत आहे आणि त्या जातीय गणितानुसार कशा पद्धतीने कुठल्या जागा कशा लागतात याच्यावर आपण भाष्य केलं आणि त्यावेळेसच आपण सांगितलं होतं की ज्या पुढं होणाऱ्या प्रचार सभा आणि प्रचार सभेमधले मुद्दे कशा पद्धतीने राहतील आणि या गोष्टीवर आपण भाष्य करू आणि त्यानंतरची राजकीय परिस्थितीवर चर्चा करू असं आपण मागील भागामध्ये बोललो होतो. काल उद्धव आणि राज ठाकरे यांची जाहीर एकत्रित सभा झाली आणि त्या सभेमधल्या मुद्द्यांचा आपण चर्चा करू आणि त्या मुद्द्यांचा या मतदानावर कशा पद्धतीने परिणाम होईल आणि राजकीय परिस्थिती कशी बदलेल याच्यावर थोडीशी आपण विवेचन करू आणि विश्लेषण करू आणि त्या मुद्द्यांना थोडासा हात घालण्याचा प्रयत्न करू. महत्त्वाचं म्हणजे की कालच्या भाषणामध्ये आपण पाहिलं होतं की आपण मागेही सांगितलं होतं राजकीय विश्लेषणामध्ये जे की राज ठाकरे बोलतील यांचा बोललेल्या वाक्यांना कशा प्रकारे उत्तर दिलं जातं आणि त्याच्यावर पूर्णपणे मुंबईची सगळी रणनीती अवलंबून आहे. आज जरी पाहिलं असेल तर आपण पाहिलं असेल की राज ठाकरे जेवढे प्रश्न उपस्थित करतात त्याला उत्तर कुठल्याही प्रकारचे बी-जे-पी किंवा शिवसेनेकडून येत नाही. कारण की त्यांना माहिती आहे की एखाद्या मुद्द्याला हात घातला तर ते पक्षाची अंगलटी येऊ शकते किंवा इतर भागामध्ये त्याची थोडे पडसाद होऊ शकतात. त्यामुळं मूळ मुद्द्यांना कुठेही हात घातला नाही. कालच्या भाषणाची जर आपण सविस्तर चर्चा करत असेल तर सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्या भाषणाबद्दल आपण चर्चा करू. आदित्य ठाकरे यांनी मुद्देसूद, अतिशय अभ्यासू, आत्तापर्यंतच्या जेवढ्या प्रचार सभेमध्ये पाहिलं असेल त्यातलं सगळ्यात जर चांगलं जर कुठलं भाषण असेल तर कालचं आदित्य ठाकरे यांचं भाषण असेल. अतिशय मुद्देसूद मुंबईतल्या ज्या गोष्टी केल्या त्या केलेल्या गोष्टीवर भाष्य केलं. आम्ही हे करून दाखवलं आणि आणि कशासाठी मतदान द्यायचे याच्या मुद्द्यासुद्धा 28 प्रश्नामधून चर्चा केली. 28 प्रश्नांची साथ घातली, लोकांकडून प्रतिसाद घेतला. अतिशय मुद्देसूद आणि चांगल्या पद्धतीने भाषण सांगितलं आणि मुंबईची नाळ कुठल्या गोष्टीवर अवलंबून आहे याच्यावर भाष्य केलं. आपण मागे सांगितलं होतं की ठाकरेंचा वचननामा हा ठाकरेचा शब्द या वाक्यावरच हे झालं. तसा आता कालच्या भाषणामध्ये दुसरा शब्द आला की हे आम्ही करून दाखवलंय. करून दाखवलं या शब्दावर त्यांचा मोठ्या प्रमाणात भर होता. त्यानंतरचा राज ठाकरे यांनी भाष्य केलं आणि राज ठाकरेंनी मूळ मुद्द्याला हात घातला. त्यांचे मुद्देसूद मांडणे असते आणि त्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र मुंबई कशी महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी प्रयत्न चालू आहे याचं पूर्ण विवेचन दाखवलं. त्याच्यामध्ये अदानी या उद्योग समूहाला कशा पद्धतीनं 2014 नंतर मोठ्या प्रमाणात भारतामध्ये प्रसार झाला आणि भारतातला प्रसार तर दाखवला परंतु मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आजूबाजूला महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रसार झाला आणि त्याचा पडसाद भविष्यात कसे होतील याचं सुद्धा विवेचन केलं. अतिशय मुद्देसूद मांडणी केली आणि त्या माध्यमातून त्यांनी प्रचार केला आणि ठाकरे काय एकत्रित आले याची सुद्धा सविस्तर चर्चा केली आणि हा मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असणारा प्रश्न आहे म्हणून त्यांनी मतदारांना सुद्धा साथ घातली. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद होता या सभेला आणि मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा जमले होते आणि काय बोलणार राज ठाकरे काय बोलणार याच्यावर भाष्य होतं. राज ठाकरे यांनी मराठी अमराठी मुद्द्याला न हात घालता थेट विकास आणि जे की षडयंत्र चालू आहे याच्यावर भाष्य केलं आणि मुंबई गुजरातच्या कशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहे याच्यावर भाष्य केलं. त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 गोष्टीला सुद्धा हात घातला जो की अन्नमलाई असतील त्यांना आता ठाकरे भाषेमध्ये बोलताना ते रसमलाई म्हणते. अतिशय त्यांनी सुद्धा ते भाष्य केलं की आज जरी मुंबईमध्ये अनेक जाती धर्म अनेक प्रांतातले लोक राहत असतील परंतु ते मुंबईकर म्हणून राहिलेले आहेत. बाहेरच्या लोकांनी त्यात ढवळाढवळ करू नये याच्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं आणि अतिशय दर्जेदार भाषण राज ठाकरे यांच्या माध्यमातून झालं. म्हणजे की मराठी अमराठी वादाला न हे करता मराठीच्या मुद्द्यावर परंतु मराठी महापौर होईल हिंदू या शब्दाला धरून त्यांनी हिंदू कसा आहे याच्यावर सुद्धा भाष्य केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरेंनी सुद्धा
विकासाच्या मुद्द्यावर बोलले आणि इतर गोष्टींना सुद्धा हात घातला, जे की कसं आमचं हिंदुत्व आहे. याच्यामध्ये कुठेही हिंदू मुस्लिम या गोष्टीचा उल्लेख झाला नाही किंवा इतर मराठी या गोष्टीचा उल्लेख झाला नाही. परंतु जे भांडण लावत आहे भाजप, त्याच्यावर भाष्य झालं आणि अशा पद्धतीने राजकीय रंग देण्याचा प्रयत्न न करता विकासाच्या गोष्टीवर प्रयत्न केला आणि या गोष्टीमध्ये कर रचना असेल, ज्यानंतर प्रशासकीय कालावधी होता त्यातला कर रचना असेल, तर तिजोरीतले गेलेले 20,000 कोटी 22,000 कोटी असेल, याच्यावर भाष्य केलं आणि अशा पद्धतीने एक एकीच दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर त्या लोकांचा प्रतिसाद आणि मुस्लिम जनसमुदाय किंवा मुस्लिम मतांचं सुद्धा ध्रुवीकरण झालं आणि त्याचा निश्चितपणे फायदा हा दोन्ही ठाकरे बंधूंना होईल या कालच्या सभेहून वाटलं आणि लोकांच्या प्रतिक्रियेवरून वाटलं. आपल्याला काय वाटतंय या कालच्या सभेबद्दल? तुमचं मत सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आणि आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा सभा आहे. त्या सभेमध्ये कुठल्या मुद्द्याला हात घालतात आणि कशा प्रकारे प्रचारयंत्र राबवतात. शेवटचे हे 2-3 दिवस आहेत आणि 2-3 दिवसामध्ये कशा प्रकारे राजकीय रंग या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरच पूर्णपणे गोष्टी अवलंबून आहेत. कालच्या ह्या 2-3 दिवसाच्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं असेल तर युतीमध्ये सुद्धा ठिणगी उडायला चालू आहे. गणेश नाईक असतील, अजित पवार असतील, यांच्या जर बोलण्याची भाषा किंवा बोलण्याचे वाक्य असतील तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात युतीमध्ये सुद्धा ठिणगी आहे. तशी महाविकास आघाडी ही तर कुठेही दिसत नाही. उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवत आहेत. परंतु शरद पवार यांनी पुण्यापुरतंच हे राहिलेले आहेत. मुंबईमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात जयंत पाटील यांनी कालच्या याच्यामध्ये भाषण केलं आणि त्यांनी पूर्णपणे सपोर्ट दिला आहे. आता ह्या 2-3 दिवसातल्या प्रकारामध्ये अजून एक गोष्ट याच्यात ट्विस्ट आलेला आहे राजकारणामध्ये किंवा प्रचारामध्ये, तो म्हणजे संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला पाठिंबा. हा पाठिंबा जरी दिलेला असेल परंतु याचे पडसाद फार वेगळे आहेत. कारण की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जे मराठी योद्धे आहेत, ते प्रचारक आहेत, मराठा सेवक आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात गनिमी कावा हा शब्द वापर केलेला आहे. या गनिमी कावेवरच मोठ्या प्रमाणात मतदारामध्ये आजपासून ती मोठ्या प्रमाणात चालू आहे की मुंबईतल्या आपल्या पाहुणे रावळ्यांना ठाकरेंना मदत करा याच्यावर प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे केलं. तसंच राजू शेट्टी यांनी सुद्धा ठाकरे यांना पाठिंबा दिलेला, म्हणजे की चारी बाजूनी मराठी आणि महाराष्ट्राची अस्मिता याच्यासाठी एकाकी पडलेले ठाकरे यांना इतर पक्षाकडून सपोर्ट देऊन मोठ्या प्रमाणात एक महाराष्ट्राची अस्मिता एका शब्दावर हे राजकारण फिरण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचे पडसाद सुद्धा मतदानामध्ये होतील. कारण की मराठा म्हणून एकत्र या किंवा महाराष्ट्राचा आवाज म्हणून एकत्र या म्हणून सगळ्यांना विनवणी केलेली आहे आणि त्याचे बघूया कसे पडसाद पडतील. आता आजच्या सभेमध्ये कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कशा प्रकारे प्रचार यंत्रणा करतो हे पाहूया. परंतु या 2 दिवसाच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय बदल झालेले आहेत आणि त्याचे निश्चितपणे मतदारावर सुद्धा पडसाद पडतील आणि सभेच्या माध्यमातून वातावरण फिरलेलं आहे. त्याच्यावरच एक सांगता येते की वारं राजकारणाचं फिरलेलं आहे. बघूया पुढील भागात आज काय बोलतात ते, त्याच्यावर आपण भाष्य करूया. धन्यवाद.